चिंचवली संघाला सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये पाहतोय जनार्दन आणि मंगेश अशी जोडकेला मैदानामध्ये सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक कोट्यातील पहिले शतक आता गोलंदाज सुरेश निरगुडा आलाय गोलंदाजीसाठी। मागच्या सामन्यात काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने, फार चांगली गोलंदाज 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट महत्वाच्या विकेट त्याने मिळवल्या होत्या। वेगावरती स्वर तेज तरार गोलंदाजी करत असा हा गोलंदाज मंगेश आलाय स्ट्राईक वरती। नॉन स्ट्राईक फलंदाज पाहू शकता जनार्दन, ज्याच्या नावाने मात्र टीम ओळखली जाते। मात्र ह्या हंगामामध्ये थोडासा बॅकफुटला जाताना दिसतंय, सरावाचा अभाव या खेळामध्ये पाहायला मिळतोय। बरेचसे सामने आपल्या टीमला निराश केला, हा महत्वाचा सामना आणि ह्याच्यामध्ये चांगली खेळी करावी लागेल या फलंदाजाला। शॉर्ट मिडल क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती ऍक्सिडेंट झाला। फलंदाज होईल मंगेश, धावची स्वरूपामध्ये बाद, गोल्डन डकचा शिकार ठरतोय मंगेश। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, कुठलीही गरज नसताना देखील धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय मंगेशच्या। फलंदाज बाद झाला, नौका फलंदाज हर्ष मैदानामध्ये जातोय। मंगेश बाद झालाय, एक चेंडू फेस करत असताना धावची स्वरूपामध्ये बाद झाला। गोलंदाजी चांगली करतो सुरेश, हा गोलंदाज नियंत्रण आणि वेग महत्वाचा असतो आणि तेच करत असताना गोलंदाज सुरेश अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून। पहिल्या चेंडूवरती विकेट आले जरूर, मात्र यापुढे देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला। यावेळी सन्मान दिलाय, शॉट मिडॉन कव्हर मध्ये चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, उचलणार फेकण्यात पूर्वी एक धाव मिळते। एका धावेने मात्र श्री गणेश केल्या धावांचा, एका धावेच्या सहाय्याने धावफलक मात्र धावफलकावरती एक धाव आल्या। एक गडीच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना 2 चेंडूची फेकी झाली। गोलंदाज सुरेश चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय। लाईन आणि लेंथ सटीक पाहायला मिळते या गोलंदाजाची। जनार्दनाला स्ट्राईक वरती एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय। क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय, उचलणार फेकण्यात तत्पूर्वी एकच धाव होते। एका धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलं 2 या धावसंख्येवरती। 2 धावा धावफलकावरती आल्यात। पहिल्या चेंडूवरती मंगेशला बाद केला, मंगेश चांगला फलंदाज होता, मात्र घाई केली आणि त्याचा फायदा मात्र चिंचवली टीमला मिळालाय। मंगेश बाद झालाय, हरीश आलाय। हरीश आणि जनार्दनाची जोडकेला मैदानामध्ये पाहतोय। यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दुधारी तलवार। पंच या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते। पायाला लागला असता तर एवढ्या लांब बॉल आला नसता। पंच आपण देखील याच्याकडे लक्ष द्या, कॉमन सेन्स आहे। रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि बॅटला लागलाय बॉल, पंच चेक केला जातोय। या ठिकाणी 12 प्रतिनिधी आहे, दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या समवेत हे सर्व चेकिंग या ठिकाणी केले जाते। आमच्या टेक्निकल पंच या ठिकाणी सर्व चेक करतात, कुठल्याही टीमवर अन्याय होत नाहीये याची देखील आम्ही दक्षता घेतोय। हर्षच्या बॅटमधून चौकार आलाय, चांगली फलंदाजी हर्ष करतोय। हर्षने मात्र चौकाराच्या साइन धावफलक हातात ठेवलाय। यावेळेस पंचांकडे लाऊड अपील, उस्ताद असे आत्मविश्वास कमी आहे, मात्र निर्धाव चेंडूची फेकी केली जाते सुरेश या गोलंदाजाकडून। आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, त्या गोलंदाजाला धावफलक खर्च केल्यात मात्र 6। एक गड्याच्या मोबदल्यात वाशिवली संघाचे धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 6 धावा। सुरुवात शांत आणि संयम पाहायला मिळते वाशिवली संघाकडून, मात्र गोलंदाजी करत असताना सुरेश मोठे फटके मारू देत नाहीये।
चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा रिबलसाठी दुधारी तलवार, लकी तो घात नाही तो बरबाद. मात्र हा चेंडू देखील निर्धाव होतो. गोलंदाजी करत असताना सुरेश हावी ठरला हर्ष या फलंदाजावरती. पहिले षटक या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. एक गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत वाशिवली संघाच्या. पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुरेशने चांगली गोलंदाजी केली. 6 धावा खर्ची करत असताना मंगेशला बाद केला आणि तदनंतर मात्र धावसंख्येला रोख लावली गेल्या. अजूनही 2 षटकांचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. चिंचवली संघाचा विचार केला तर गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ. सुरेशने काय गोलंदाजी केल्या. अवघ्या 6 धावा खर्च करत असताना मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलंय. या गोलंदाजाने 6 धावेचा सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना गोलंदाज वैभव आलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाच्या संघनायकाने विश्वास दाखवला या गोलंदाजावरती. या विभागात मात्र पहिल्यांदा आल्या चिंचवली. सर्व खेळाडू आमच्यासाठी देखील नवीन आहेत. बदलापूर वरून या ठिकाणी पाठीराखी आम्हाला सांगते आम्ही बदलापूर वरून या ठिकाणी आलोय. दूरवर प्रवास करून ते वेळेवर पोहोचले होते या ठिकाणी आणि आयोजकांना त्यांनी देखील सहकार्य केलाय. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ह्या चेंडूवरती काय घडलंय पहा. फलंदाज होईल जनार्दन बाण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, असफल ठरलाय आणि तदनंतर झेलबाद झालाय फलंदाज जनार्दन. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सोनाली चिंचवली आणि त्याच्या विरोधात वाशिवली या 2 संघांदरम्यान चालू असणारी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकला वाशिवली टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय, परंतु निर्णय विशाल या ठिकाणी अंगलर येत असताना आपण या ठिकाणी पाहिलंय. आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती वैभव महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली आणि फलंदाज जनार्दन त्या ठिकाणी बाद झाला. काय सांगेल विशाल या संपूर्ण मॅच विषयी? चला या ठिकाणी आपण पाहतो की बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. यावेळेस उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचाचा वाईट बॉलचा इशारा वाईटच्या मदतीने आपल्याला जाऊन पोहोचेल. थोडा पंच थोडस बाजूला उभं राहा. मेन पंच थोडेसे बाजूला उभं राहा. ओके अजून थोडं करू राहा. यावेळी चांगला चेंडू परंतु पंचाचा वाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर वाईटच्या मदतीने आपल्याला जाऊन पोहोचेल. चला तिसऱ्या पंचाची भूमिका या ठिकाणी पार पाडतील आमचे आयोजक. चेक केलं जाईल वाईट आहे किंवा नाही. पंच तुम्ही थोडेसे बाजूला उभे राहा. मेन पंच चला नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय वैभव. पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका ऑन साइड मध्ये बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे.
4 धावांसाठी दर्जेदार चौकार. नाहीये महामात पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते 11 या धावसंख्येवरती 2 विकेट या ठिकाणी गमावल्या. बॅटिंग करत असताना वाशिवली या टीमने बोलत पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि सोनाली 11 चिंचवली चांगल्या सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा 5व्या गतीचा चेंडू आणि 5व्या गतीचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो की डॉट बॉल येत असावा. लगातारचे 3 चेंडू डॉट बॉल टाकले, चौकार आला आणि परंतु कमबॅक केलं गोलंदाज वैभव. या गोलंदाजानं वैभव गावंड या गोलंदाजानं गावंड त्याला वाईट साठी रिव्ह्यू घेतला. पाहूया आपण. चला फेअर डिलिव्हरी. चला पंचांना विनंती असेल की जो मेन पंच असतील ना त्यांनी थोडेसे बाजूला बघा, आम्हाला दाखवा. इकडे 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 या बाजूला अजून. ओके थँक्यू. थोडेसे पंच बाजूला 3-1 इकडे 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 इकडे. ओके ओके बस 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 बस. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चंदर गावंड याला आपण या ठिकाणी पाहतो. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते 11 या धावसंख्येवरती. चला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते 11 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी चालू करायला या ठिकाणी आपण पाहतो. चिंचवली ब या टीमकडून जबरदस्त गोलंदाजी सोनाली 11 चिंचवली या टीमच्या माध्यमातून गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय लगातारचे 3 चेंडू या ठिकाणी येतात डॉट आणि धावफलक स्थिरावेल 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आहे आपण या ठिकाणी पाहतोय चंदरला आणि चंदर गावंडा याला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस फटका रिंग आणि एसटी रक्षकांनी केलेली खऱ्या अर्थानं महत्वाचं झेल या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद थोडी
या चेंडूवरती कितपत धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल. बघूया पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल आणि पहिला मेडल षटक जोरदार ताल्या झाल्या पाहिजेत. खरं आपण चंदन या गोलंदाजासाठी एका जोरदार ताल्या वाजवा, सगळ्यांनी वाजवा. चांगली गोलंदाजी चंदन या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. 2 विकेट विशाल आणि मेडल षटक त्याने या ठिकाणी टाकलंय. त्याचं अभिनंदन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जरूर करताना खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. येणारे 3 षटक म्हणजे येणारे 18 बॉल आणि 11 धावसंख्येची विजयासाठी गरज असेल. चल लवकर जा वाशिवली, लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि लगेच क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी लावून घ्यायचं. चला ओव्हर टू दिनेश. स्पीडअप करत आहे कारण आपल्याला लवकर सामने खेळवायचे आहेत. बघा सोनाली 11 संघ चिंचवले. दिनेश थोडं तुम्हाला थांबवतोय, क्षमा असावी. परंतु आपण या ठिकाणी पाहतोय की कर्जत तालुक्यातील ही वाहिनी आपण या ठिकाणी पाहतोय की स्टार टेनिस क्रिकेट वर्ल्ड यांची वाहिनी या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु सर्वप्रथम सर्व प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून जे लाईव्ह या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांना सर्वांना विनंती असेल की या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खऱ्या अर्थाने ही वाहिनी अगदी आम्हा सर्वांच्या जवळची, त्याकरता आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करू की या वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे आमचे आदिवासी बांधव आहेत ते जरूर या वाहिनीला लाईक आणि शेअर करतील, परंतु त्याच बरोबरीनं सबस्क्राईब देखील तुम्ही या चॅनलला केलं पाहिजे. ही वाहिनी अशी छोटी असेल, जरी हे अगदी छोटं वृक्ष असेल, परंतु इथून पुढे वटवृक्ष व्हायला जास्त टाइम लागणार नाही. जर एखाद्या मित्रांनी तुमच्या आम्हा सर्वांच्या साथीनं जर तुम्ही साथ दिली तर या वाहिनीचं वटवृक्ष होईल. त्याकरता प्रत्येक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यांना आम्ही विनंती करू की लवकरात लवकर या वाहिनीला तुम्ही जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला दिनेश. चला या मॅच मध्ये आपण पाहतो शेवटच्या आता 18 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. बोलत या यामध्ये ऑन साइड मध्ये आपण पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार एक दर्जेदार चौकार. यावेळेस पंचावन्न ते अपील केली होती, पंचांकडे अपील मागितली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहतो. चला लेग बिफोर द विकेट साठी तुमच्याकडे कोणताही अपील नसेल या ठिकाणी. चला पंच थोडेसे बाजूला, त्या बाजूला पंच ट्रिपल एक्का तिकडे थोडेसे इकडे इकडे पंच ट्रिपल एक्का स्टंपला तुम्ही कव्हर करा. अजून थोडेसे. ओके थँक्यू. चला बॉल तयार. यावेळी चांगला स्ट्रोक, एक धावा मिळाला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने दाखल जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. 6 या धावसंख्येवरती तामसे टीमचा कॅप्टन आहे त्यांच्या विरोधात. या टीम मधून जो जिंकेल तो संघ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत.
परंतु तत्पूर्वी खऱ्या अर्थाने ही कर्जतची वाहिनी आपण या ठिकाणी पाहतोय. कर्जत पावन भूमी महान आहे रत्नाजी खान असं म्हटलं जातं. सातत्यपूर्वक वीरबाई कोतवाल ज्यांनी आद्य क्रांतीवीर लढा त्यांनी दिला. त्यानंतर आपण पाहतो की बरेचसे वीर कर्जत मध्ये जन्मले. सर्वप्रथम आपण पाहिलं की आमदारकी लढवली ती सुरेश भाऊ लाडे ते पहिले आमदार. आणि त्यानंतर आपण पाहतो की महेंद्र थोरवे साहेबांचं भरीव योगदान आणि त्यानंतर ते आमदार झाले. त्याचबरोबरीने बराचसा इतिहास कर्जत मध्ये लढला गेला आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 11 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता निर्णायक चेंडू शिल्लक असेल ते 12 आणि 1 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. चला बॅटिंग टीम आपण देखील लगेच सज्ज व्हायचं. 12 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. फिल्डिंग टीम एकच धावसंख्येची गरज आहे आणि 12 बॉल मध्ये 1 धावसंख्येचं संरक्षण करणं अगदी कठीण आहे या क्रिकेट क्षेत्रामध्ये. आपण पाहिजे तर 6 मध्ये वाचवली होती नितू मालीनं. कडार टीमचा तो गोलंदाज होता. जाईल टीमच्या आधीच. चला थोडं स्पीडअप घ्या या ठिकाणी. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो सोनाली 11 चिंचवली बी या टीमला त्यांचं गोडगोड कौतुक. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल चंदर ज्यानं मेडल शूटर टाकलं होतं या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच साठी आम्ही तामसे आणि सोनाली 11 चिंचवली. चला या लगेच या कॅप्टन चिंचवली. चला या लगेच या.